नमस्ते. जय श्रीकृष्ण. दंडवत प्रणाम सगळ्यांना. कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच पाहिजे. सगळे मस्त राहा, स्वस्थ राहा, आनंदी राहा, निरोगी राहा. आपल्या सगळ्यांचं प्रथम आपल्या नाथ संस्कृतीचं या चॅनलवर मी स्वागत करते. आपल्या ह्या चॅनलवर आपण श्रीमद भगवद्गीता शिकत आहोत आणि भगवद्गीता शिकता शिकता इतरही रामरक्षा, पांडुरंगाष्टक असे जे स्तोत्र आहेत ते पण आपण शिकत आहोत. आपण भगवद्गीतेचे पहिला अध्याय, दुसरा अध्याय, तिसरा अध्याय क्रमाक्रमाने घेतले आणि आता चौथ्या अध्याय घेत आहोत आपण. तर चौथ्या अध्यायातले आपले 10 श्लोक झालेले आहेत. आज आपण 11 आणि 12 हे 2 श्लोक बघणार आहोत. तत्पूर्वी आपले जे सगळे मेंबर आहेत, फॅमिली मेंबर आपले यूट्यूबचे, त्या सर्वांना मी एक आग्रहाची विनंती करेल की कृपया व्हिडिओ पूर्ण बघा आणि पूर्ण बघितल्यानंतर कमेंट करा आणि त्याच्यानंतर मग पुढचा प्रश्न सबस्क्राईबचा येतो. तर व्हिडिओ पूर्ण बघा, कारण व्हिडिओ थोडेसे मोठे मोठे होत आहेत आपले आणि त्याच्यामुळे बघण्याचा कंटाळा येत असेल, मी मान्य करते. पण तरीही आपण भगवद्गीता शिकत आहोत म्हणून आपण पूर्ण व्हिडिओ बघावा, ही माझी नम्र विनंती. घेऊया आपण चौथ्या अध्यायातले 11 आणि 12 हे 2 श्लोक. 11वा घेते मी. ये यथा मां प्रपद्यन्ते, ये यथा मां प्रपद्यन्ते, ये यथा मां प्रपद्यन्ते, तांस्तथैव भजाम्यहम्, तांस्तथैव भजाम्यहम्. ये यथा मां प्रपद्यन्ते, तांस्तथैव भजाम्यहम्. ये यथा मां प्रपद्यन्ते, तांस्तथैव भजाम्यहम्. मम वर्तमानो वर्तन्ते, मम वर्तमानो वर्तन्ते मनुष्यः पार्थ सर्वशः, मनुष्यः पार्थ सर्वशः. मम वर्तमानो वर्तन्ते मनुष्यः पार्थ सर्वशः. ये यथा मां प्रपद्यन्ते, तांस्तथैव भजाम्यहम्. मम वर्तमानो वर्तन्ते मनुष्यः पार्थ सर्वशः. पुढचा श्लोक घेते मी. कांक्षन्तः कर्मणां सिद्धी, कांक्षन्तः कर्मणां सिद्धी, कांक्षन्तः कर्मणां सिद्धी. यजन्त इह देवतः, यजन्त इह देवतः. कांक्षन्तः कर्मणां सिद्धिं, यजन्त इह देवतः. कांक्षन्तः कर्मणां सिद्धिं, यजन्त इह देवतः. कांक्षन्तः कर्मणां सिद्धिं, यजन्त इह देवतः. क्षिप्रं हि मानुषे लोके, क्षिप्रं हि मानुषे लोके, क्षिप्रं हि मानुषे लोके. सिद्धिर्भवति कर्मजा, सिद्धिर्भवति कर्मजा. क्षिप्रं हि मानुषे लोके, सिद्धिर्भवति कर्मजा. कांक्षन्तः कर्मणां सिद्धिं, यजन्त इह देवतः. क्षिप्रं हि मानुषे लोके, सिद्धिर्भवति कर्मजा. आपण याचा अर्थ मागच्या व्हिडिओमध्ये थोडासा बघितला होता. आपण व्हिडिओचं टायटलच ते दिलं होतं की भगवंत सांगतात की जो भक्त सतत मला भजतो, जो मी सांगितल्याप्रमाणे आचरण करतो, तोच भक्त मला प्रिय असतो. तेच आता त्याच्या अनुषंगाने आपण थोडंसं पुढं बघूया की ये यथा मां प्रपद्यन्ते, तांस्तथैव भजाम्यहम्. जे जे ज्या ज्या देवतांची पूजा करतात, जे जे ज्या ज्या देवतांना भजतात, जे जे ज्या ज्या देवतांना स्मरण करतात, त्या त्या देवता तसं तसं त्या मनुष्याला फळ देतात, असं याचा अर्थ होतो.
आपण काय म्हणतो, आपण ह्या देवाची भक्ती केली त्याच्यामुळे मला हे फळ मिळालं, त्या देवाची भक्ती केली म्हणून मला त्या देवाचं फळ असं मिळालं. पण हे फळ सगळं आपलं कर्मावर अवलंबून असतं असंही भगवंत सांगतात, की जसं जितकंही चांगलं कर्म कराल तितकंही फळ चांगलं असतं. आणि या मनुष्य लोकामध्ये त्याच्यासाठीच भगवंत सांगतात की मनुष्य लोकामध्ये अनेक देव अनेक देवता हे आहेत. ते कसे आहेत? ते म्हणतात सगळा मी एकच आहे, भगवंत मी एकच आहे, परमात्मा एकच आहे. पण ज्याच्या त्याच्या बुद्धीनुसार, ज्याच्या त्याच्या दृष्टीनुसार ज्यांनी त्याने वेगळे वेगळे माझे नाव पाडले, माझे रूपं ठेवलेत, असं भगवंत सांगतायत. ज्याला ज्या रूपाची भक्ती करावी वाटली त्या रूपाची तो भक्ती करतो, परंतु सगळं काही मलाच येऊन मिळतं, असं भगवंत या श्लोकामध्ये सांगत आहेत. म्हणजे तू जसं कर्म करशील तसं फळ तुला मिळणारच आहे. चांगलं कर्म केलं चांगलं फळ मिळेल, वाईट कर्म केलं वाईट फळ मिळेल. हे सगळं हे देव नसतो देत म्हणतात, पण हे कर्माचं फळ असतं. आपलं जसं कर्म असलं तसं आपल्याला फळ मिळतं, असं भगवान श्रीकृष्ण त्याच्यामध्ये या 2 श्लोकांमध्ये सांगतात. आपण आज 4थ्या अध्यायाचे 12 श्लोक पूर्ण केले. व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये यासाठी इथेच थांबते. धन्यवाद. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब तर कराच करा. धन्यवाद.